गुन्हे शाखा घटक 2 चे अधिकारी PI सोनवणे, API केदार आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला उत्तम बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार पिल्या फकीर उर्फ शेर अली याला अटक केली। याच्याकडून आतापर्यंत 11 मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे। असा एकूण 2,45,000चा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये 11 मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर घटक 1 असेल, घटक 3, घटक 4, घटक 5 आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आतापर्यंत 86 मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण 86 मोबाईल, ज्याच्यामध्ये 11 चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत। असे एकूण 86 मोबाईल आतापर्यंत रिकव्हर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। हा जो पिल्या फकीर जो आहे तो भिवंडीमध्ये राहणारा आहे आणि हा लोकांचे जे बसमध्ये असतील किंवा गर्दीच्या ठिकाणी असतील वगैरे असे किंवा चालत्या मोटरसायकलवर सुद्धा मोबाईल स्नॅचिंगचे काही गुन्हे करायचा। त्या अनुषंगानं आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती, त्याच्याकडे आपण तपास केला, त्याला ताब्यात घेतला, तपास केला, तर जवळपास 2,45,000चा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला। हा सध्या एक आरोपी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। इतर काय त्याचे साथीदार आहेत का त्याच्यासोबत गुन्हे करणारे त्याची देखील आम्ही अधिकची माहिती घेतात, तपास करत आहे। काय आरोपीचा संपूर्ण या अगोदर सुद्धा या आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत आणि मालमत्तेच्या संदर्भातच गुन्हे दाखल आहेत। सर, असे जे आरोपी आहेत वारंवार गुन्हे करतात, पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात, अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याचा पोलीस आयुक्तांचा काही निर्णय आहे का? या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये तडीपार असेल किंवा MPDच्या अनुषंगाने डिटेन्शन असेल किंवा मोका अंतर्गत काय कारवाई असेल तर त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याचं नियोजन आणि कारवाई करत आहोत। 5 डिसेंबर 2024ला पोलीस स्टेशन राबोडीच्या हद्दीमध्ये जबरी चोरीचा एक गुन्हा घडला, ज्यामध्ये सुनीता पिल्ले राहणार उल्हासनगर या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळ येथे जात होत्या। रात्री 11:30-12च्या दरम्यान त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडून 2 मोटरसायकल धारक जे होते त्यांनी त्यांच्याकडील कॅश आणि इतर काही मुद्देमाल लुटण्याचा प्रकार केला। त्यामध्ये गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख ACP शेखर बागडे, ACP डोंगरे, API तारमळे, API कापडणीस, API गोरे आणि PSI राठोड आणि त्यांच्या टीमने तपास केला। अद्याप या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक 7वा विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यामध्ये आहे, ज्यामध्ये एक इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, एक गावठी कट्टा, एक काडतूस आणि 7.5 लाख रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलेला आहे। यामध्ये प्रमुख आरोपी प्रेम हरचंदानी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे, ज्याच्यावर आतापर्यंत अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर या अटक आरोपीमधील जी महिला आहे नीता नावाची, ती या फिर्यादीच्या ओळखीची किंवा परिचित होती। त्या महिलेनं या संपूर्ण प्रकरणाची टीप इतर आरोपींना दिली आणि हा प्रकार घडवून आणला असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। अद्याप 21,97,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सर, काय नेमका उद्देश होता? त्याबद्दल तपास सुरू आहे की फिर्यादी या रोख रक्कम आणि दुबईचं जे काही चलन आपल्याला आरोपींकडून जप्त केलेलं आहे ते उल्हासनगरवरून मुंबईला जात होतं विमानतळामध्ये, त्यांचं पुढचं प्लॅनिंग काय होतं आणि काय प्रकार आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत। देश सोडून जाण्याचा कुठेतरी तयारी होते, त्या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील। सर, यामध्ये इतर जे आरोपी आहेत, एका आरोपीवर गुन्हा दाखल आहे तो जामीनातून बाहेर आहे, इतर आरोपींवरती कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का? इतर जे 6 आरोपी आहेत त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का किंवा या आरोपींनी इतर ठिकाणी कुठे अशा प्रकारचे गुन्हे केलेत का त्यावर देखील तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत। महिला आरोपीचा काय या संपूर्ण याच्यामध्ये रोल काय होता? नीता नावाची जी अटक महिला आरोपी आहे ती फिर्यादी सुनीता पिल्ले यांच्या ओळखीची किंवा परिचित आहे। तिने या संपूर्ण प्रकरणाची टीप इतर आरोपींना देऊन सदरचा प्रकार घडवून आणल्याचं आतापर्यंत प्राथमिक तपासाने निष्पन्न झालेला आहे।